अजून माझा व्हिडिओ आले नाही. खूप म्हणजे खूप टेन्शनमध्ये आहे मी. व्हिडिओ येतील का नाही नाही माहिती. तर नमस्कार, स्वागत आहे परत एकदा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं. तर मला कमीत कमी 8 दिवस झालं माझ्या चॅनलचं तसं होऊन, आणि वापस पण आलेली आहे माझी ID. भरपूर जणांच्या कमेंट्स आल्यात, बघितल्यात मी, रिप्लाय कोणालाच नाही देणं झालं. कारण की मी असं कमेंट्स एवढ्या आहेत की जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत, जे मग आपल्याला पहिल्यापासून ओळखतात, त्यांनीच मला सपोर्ट केलेला आहे की बाबा तू नव्यानं सुरुवात कर, आम्ही तुला खूप सपोर्ट करू. बऱ्याच ताई आणि दादा जे माझे आहेत, बऱ्याच म्हणण्यापेक्षा 4-5 जण आहे, 10-12 जण असतील, त्यांनीच मला सपोर्ट केलेला आहे की तू नव्याने सुरुवात कर, आम्ही तुला सपोर्ट करू. पण मला तिथं कमेंटला रिप्लाय नाही देऊ वाटला. कारण की मी म्हणजे असं मला ते आठवायचं, म्हणजे नाही का, असं रिप्लाय वगैरे देताना माझे हे व्हिडिओ होते, ह्या ताईंचे व्हिडिओ बघायला जायची, त्यांची माझ्या ह्याला कमेंट्स यायची, अशा भरपूर होते. लाईव्हला आम्ही वगैरे जायचो, म्हणजे हे जुन्या मला गोष्टी आठवायला लागल्या. आणि त्याच्यामुळं आणि थोडंसं कसं आपण एवढे दिवस मेहनत केलेली आहे, आणि थोडंसं म्हणजे नव्हतं, म्हणजे मला रिप्लाय नाही देऊ वाटला, कारण की इमोशनल व्हायची, म्हणजे मला रडू येत होतं. आणि तर असो, सगळ्यांनी म्हणजे जेवढे आपले आहेत, आता मी बी लक्षात ठेवणार आहे की आपल्याला कुणी सपोर्ट केला, की आपण ज्यावेळेस नाही का, ह्याच्या अगोदर तर बऱ्याच जणांनी केला, कारण की तेव्हा मी पण सगळ्यांना केला होता. पण ज्यावेळेस आता मी एवढा मोठा ब्लॉग सोडला आहे, आणि त्यावेळेस एकानी म्हणजे ज्यांना आपण जवळचं मानतोय त्यांनी एकानं सुद्धा नाही का कमेंट्स केले नाही की आम्ही आहोत, हे कर ते कर. जे आहेत त्यांनाच आता आपण मी पण सपोर्ट करणार आहे असं ठरवणार आहे. ज्यांच्या कमेंट्स माझ्या व्हिडिओला आल्यात त्यांनाच इथून पुढे त्यांचेच मी व्हिडिओ बघणार आहे. मग ते 4-5 का जण असेनात, बाहेरचे बघा किंवा नका बघू. कारण भरपूर वेळा असं झालेलं आहे, जेव्हा आपण दुसऱ्याच्या व्हिडिओला जेव्हा आपण कमेंट करतो तेव्हाच त्यांची रिप्लाय कमेंट आपल्याला येते. म्हणून मी पण सगळ्यांचे व्हिडिओ बघायचे, त्यांच्याला कमेंट्स वगैरे करायची. आणि सो आता ते काही सोडून देणार आहे मी. आणि आत्ता जी मी नवीन सुरुवात केली म्हणून एक व्हिडिओ टाकलेला की बाबा माझं चॅनल हॅक वगैरे केला आहे. तर ज्यांचा मला सपोर्ट आहे त्यांनाच मी पण सपोर्ट करणार. कारण दुःखाच्या वेळेस जी सोबत असतात, सुखाच्या वेळेस ती सोबत नसतात. आणि सुखाच्या वेळेस जी सोबत असतात ती दुःखाच्या वेळेस नसतात. तर जाऊ द्या, माझं दुःख आणि सुख एकच आहे. तर माझा विचार आहे एखादी नवीन ID ओपन करायची, आणि तिच्यावर व्हिडिओ म्हणजे आजच करायची, आणि तिच्यावर एखादा व्हिडिओ टाकायचा. जर बघू त्याला व्हिडिओला व्ह्यूज वगैरे आल्या तर म्हणजे नाही का, हा गेलं तर हा, असं माझा चालला विचार. पण कसं आहे ना, मला त्यातलं काही कळत नाही, आणि व्हिडिओ आलेले नाहीत, खूप टेन्शन आलेलं, व्हिडिओ वापस आले नाही आहेत माझे म्हणून. कारण की बघा, जर व्हिडिओ नाही आले वापस तर सगळ्यांनाच माहिती आहे की चॅनल डिमॉनिटाईज होऊ शकतो. अजून तर नाही आहे, कारण की जे मी शॉर्ट आणि एक व्हिडिओ टाकला आहे त्याचे काय आपल्याला पॉईंटवर डॉलर मिळतात. तर 1-2 पॉईंट जमा झालेत. तर अजून तर सध्या डिमॉनिटाईज नाही झालेला. उद्या काय होतं आहे काय नाही मला नाही माहिती. आणि एवढे व्हिडिओ आहेत, 2,500 व्हिडिओ असतील, होती 2,600 असं काय के होती. आणि जर वेळ लागत असतं तर कमीत कमी आज 8 दिवस झाले, म्हणजे 4-5 दिवस तर झाले, यायला पाहिजे होते, जरी त्यांना वेळ लागत असेल यायला तर. तर असं काही दादांची कमेंट आहेत, येतील व्हिडिओ. काही ताईंच्या कमेंट आहेत, आम्ही तुझ्यासोबत आहोत. सगळे ज्यांनी ज्यांनी कमेंट केलं त्यांना खूप खूप थँक्यू. आणि आता इथून पुढं ह्या आयडीवर तर तुम्ही सगळ्यांचा सपोर्ट मला द्याच, कारण की तुम्ही पण छोट्यातनं मोठे झालेले आहेत, आणि मी पण छोट्यातनं, म्हणजे मला काय पेमेंट वगैरेची हे नव्हती, म्हणजे नाही का असं. पण जे आपण मेहनत केली त्याची माझ्या जास्त डोक्यात हे होतं, विचार होता की बाबा पैशाचं काय, आज ना उद्या समजा चॅनल ग्रो झाला तर येतील किंवा नाही येतील. पण जे आपण व्हिडिओ बनवलेत, आपण लाईव्ह घेतल्यात, बऱ्याच अशा गोष्टी होत्या. मला ते खूप आठवतं आहे की मी हा ब्लॉग बनवला होता, तो ब्लॉग बनवला होता, आणि तो कायमचा आपल्या आठवणीत राहत होता, किंवा बघितल्यावर आपल्याला त्याची आठवण होत होती. अशा काही गोष्टी होत्या खूप, म्हणजे ते शॉर्ट व्हिडिओ म्हणा, भरपूर अशा काय होत्या. पण व्हिडिओ आले नाही आहेत माझे, अजूनसुद्धा व्हिडिओ आले नाही आहेत. जर कुणाला माहिती असेल तर अजून सांगते, येतील का व्हिडिओ, नाही का. आणि जर काय प्रोसिजर असेल तर कमेंटमध्ये मला सांगा.
काय करावं लागेल म्हणजे आपले व्हिडिओ येतील किंवा माझा चॅनल डिमॉनिटाईज नाही व्हावा अशीच सगळ्यांनी प्रार्थना करा. आणि चला आज गुरु जयंती, दत्तगुरु जयंती म्हणून आज परत एकदा नव्याने सुरुवात करते असं समजणार आहे आणि व्हिडिओ टाकणार आहे. तर तुमचा सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या. लई दिवसानं व्हिडिओ बनवती त्याच्यामुळं कळत नाही आता काय बोलावं काय नाही. पण ज्याने कोणी माझ्या चॅनलचं असं केलं त्याला असं वाटतं शिवाय देवा पण नको. आज उपवास आहे, मला गुरुवार आहे, गुरुवार, त्याच्यामुळं मी नाही शिवाय देणार माहिती आहे का. नाही तर शिवाय मला लई येतात. पण का केलं असेल माझ्या आयडीचं असं सांगा बरं. काय भेटलं असेल? सबस्क्रायबर बी भेटले नाही, पैसे बी भेटले नाहीत, फक्त व्हिडिओज घेतले. व्हिडिओ टाकून तर काय फायदाच नाही. काय करू सांगा. आता नाही व्हिडिओ बनवणार मी, बंद करणार आहे सगळं. सांगायला लागली मी काय करणार नाही मी आता. पहिल्यासारखे व्हिडिओ नाही करणार आहे मी. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. बाय बाय सगळ्यांनी. आणि दत्त जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काय वाटलं काय नाही व्हिडिओ बघून मला कमेंट करून नक्की सांगा. मला काय बोलावं तेच कळालं नाही आहे. केली थोडी बघ. तर असो, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि त्याच्यानं माझं घेतलं आहे त्याला बऱ्याच जणांनी अशा कमेंटमध्ये घातल्या त्याचं चांगलं होणार नाही. मी पण सांगते त्याचं चांगलं नाही होणार. म्हणजे जर घेतलं असेल तर आणि जर चुकून वरूनच यूट्यूबकडनं काय झालं असलं तर यूट्यूबवाल्याचं बी चांगलं होऊ नये, माझं बी होऊ नये. बाय.